सगळ्या मूर्ती पाहायला मिळतील। महाराजांची मूर्ती आहे, बौद्धांची मूर्ती आहे। 300 रुपये 400 रुपये अशा कुंड्या आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये। बाबा ए बाबू ए बाबू तुम्ही लहान मुलांसाठी जे फुगे बिगे बघू शकता। जत्रा म्हटली की हे फुगा आलाच पाहिजे। मध्ये बसाना करून टाका मसा लवकर लवकर जरा पाटावर बघताय काय आतमध्ये इकडे लाईन लागले लाईन। घोंगडी कशी आहे मावशी? 1000 रुपयाला। फुल साईज का मोठी? 350 रुपये जोडी आहे दादा। 350 रुपये जोडी कलर केलेली मस्त आहे की। बोला कितीला हारो? कसा आहे गमेला? 450 जोडी। 450 रुपये जोडी आहे। नमस्कार मंडळी, आता आपण आहोत मुरबाड जवळचं म्हसा गाव। तिथली जत्रा सुरू झाली। 13 तारखेपासून ही जत्रा सुरू झाली। किती दिवस असते माया? 2 हफ्ते। तर मया आहे माझ्यासोबत, भटकंती अनलिमिटेड परिवारातील आपला मेंबर महेश घोडे। आणि आम्ही आता आलोत म्हसेच्या जत्राला। म्हशामध्ये म्हसोबा देवाचं मंदिर आहे इथे, तर त्याची जत्रा भरते। जवळपास 2 आठवड्याची जत्रा असते। 13 तारखेपासून सुरू झाले। तर आपण आता जाऊया, जास्त वेळ न घालवता जत्रा बघायला। मोठी जत्रा असते, फार मोठी जत्रा। ठाणे जिल्ह्यातली खूप मोठी जत्रा आपण आता अनुभवणार आहोत। तर जाऊया। तर मंडळी आपण आता जत्रेमध्ये एंटर झालो आहे बघा। इथे सुरुवातीपासून इथून आपण जो आलो तो रोड आहे मुरबाडकडून आलो रोड, इकडे कर्जतला जाणारा रोड आहे। आणि आता आपण जातोय, आपण आसनगाववरनं आलो होतो। इथून आसनगाववरनं आपल्याला जास्त अंतर पडलं। कल्याण काहीतरी मुरबाड कल्याण एक 28 का 30 किलोमीटरच्या आसपास आहे। तुम्हाला इथे बघा वेगवेगळी दुकानं बघायला मिळतील। घरगुती उपयोगाचे कढई बिढईची, शेंगा उकळत चालत। इथे दुकान आहेत, महाराजांची मूर्ती बिर्ती आहेत, बघूया। कशा मूर्त्या द्या? ही थोडी हाती बितीची 400ला जोडी। इथे सगळ्या मूर्ती पाहायला मिळतील। महाराजांची मूर्ती आहे, बौद्धांची मूर्ती आहे, आंबेडकरांची मूर्ती आहे, बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती। कशी आहे त्या मोठ्या मोठ्या मूर्तींची काय प्राईस आहे? ही बाबासाहेब आंबेडकरांची 1800 आणि महाराजांची ती 1200। महाराजांची मूर्ती 1200 रुपये आहे। इकडे 1800 रुपये आहे, मोठी मूर्ती आहे। 2200ला आहे। आणि हे इकडे जे बैल आहेत ते 400ला आहे जोडी आणि 600ला। 400 रुपये जोडी आणि 600 रुपये जोडी। मोठी जी आहे ती 600 रुपये जोडी आहे आणि छोटी आहे ती 400 रुपये जोडी आहे। ते गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे। ही मूर्ती कितीला आहे? 400ला। इथे पॉट्स बघायला मिळतील, सगळे कुंड्या। कुंड्या कशा आहेत? 300 रुपये 400 रुपये अशा कुंड्या आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये, डिझाईनमध्ये। चिनी मातीच्या कुंड्या त्याच्या बघा। इथं मोठ्या कुंड्या, त्या मोठ्या कुंड्या कशा तिकडच्या? 550 रुपये। 550 रुपये कुंडी आहे मोठी। तर इकडे बघा पूर्ण सुरू झालं जत्रा। आपण आत्ता वाजलेत 11 वाजता पोचलोय। रात्रभर असते बहुतेक। किती वाजेपर्यंत असते माया? रात्री 1-1:30 वाजेपर्यंत जत्रा असते। आणि आत्ता सुरुवात होते। तुम्ही बघू शकता सगळीकडे। इकडे तुम्हाला ब्लँकेट्स, जे घरगुती वापराच्या ज्या वस्तू आहेत ते ब्लँकेट्स वगैरे। कसं आहे ब्लँकेट्स? 1000ला 3। मोठे साईजचे ब्लँकेट आहेत, 1000 रुपयाला 3 ब्लँकेट्स आहेत। वेगवेगळे पूर्ण वेगवेगळ्या साईज की एकच साईज आहे? एकच साईज, फुल साईज मोठी 1000 रुपयाचे 3 आहेत। चला बघा इकडे बाहुल्या आहेत छोट्या छोट्या। काय हा
फार मोठी असते. 5-6 किलोमीटरच्या परिसरात भरलेली असते जत्रा. इकडे तुम्हाला प्लास्टिकचे घमेले वगैरे कसे आहेत हे किती मजबूत घडमेल आहे. किती रुपये आहे? 500 रुपये जोडी. 500 रुपये जोडी. तुम्ही बघू शकता केवढे मजबूत घमेल आहे ते. प्लास्टिकचे सगळे वस्तू इथे तुम्हाला बघायला मिळतील. कांद्या बिंड्याचा ट्रे आहे, नंतर घमेली आहेत, अशी टोपली आहेत प्लास्टिकची. इकडे तवे, बिडाचे तवे आहेत. हे बिडाचे तवे आहेत ना? कशा त्या कढई वगैरे साईजप्रमाणे लोखंडी आहेत का? काही लोक बिडाचे आहेत, तवा बिडाचा आहे. ओके, तवा बिडाचे आहेत आणि इकडे लोखंडी कढई आहेत. ते कशा आहेत? काय प्राईज आहेत? ते साईजवरती आहे. लहान मोठे 8चे आहे, 10चे आहे, 12चे आहे. नाही, किती रुपयापासून सुरुवात होतात? म्हणजे 250-200 पासून सुरुवात आहे. 200 रुपयापासून सुरुवात होतात. आणि किती मॅक्झिमम किती रुपये असेल? लास्ट हां, 500-550 पर्यंत आहे. 200 ते 250 रुपयापासून सुरुवात होतात आणि 550 पर्यंत लास्ट आहे. हे बघा, तुम्हाला वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या टाईपचे तवे आहेत. हे फ्राय पॅन वगैरे आहेत तुम्हाला इथे बघायला मिळतील. सगळ्या खरडवाच्या ज्या किसणे असतात त्या बघायला मिळतील. वेळी म्हणतात त्या. कापायला, खोबरं किसायला वगैरे अशी दुकानं तुम्हाला इथे बघायला मिळतील या जत्रेमध्ये. इथे पण तुम्हाला घोंगडी बघायला मिळतील. हे काय आहे? हे कशासाठी वापरलं जातं ह्याचं? हे बैलासाठी, गाईसाठी, म्हशीसाठी. हे दोरी आहे त्यांची. दोरी, हे बैला आणि बैल वगैरे गुरांसाठी वापरली जाणारी दोरी आहे. इकडे तुम्हाला घोंगड्या बघायला मिळतील. हे काय? आणि हे घोंगडी आहे. काय केवढी साईज आहे? मोठी फुल साईज? किती प्राईज आहे तिची? 2200 रुपये. 2200 रुपये. आणि हे खाली अंतरायचं ना? जांग. म्हणजे ते खाली तू कार्पेटसारखं त्याच्या खाली अंतरुणाच्या खाली वापरण्यासारखं गोष्टी आहे. हे वापरायचं म्हणजे कशासाठी? शुगर असली, तुम्हाला साखर असली, कंबर दुखत असली, मणका दुखत असला, पाठ दुखत असली, अर्धं डोकं दुखत असलं, हे काही आजार असेल तर हे नाही शिवतात. हे 14 दिवस याच्यावर झोपायचं. याला खोल शिवायची. हे असं वापरायचं नाही, याला खोल शिवायची. खोल शिवून शिणी वापरायचं. हे निरोगी करतो माणसाला. हे प्युअर मेंढराची लोकर आहे. ओके, म्हणजे हे मेंढरापासून बनवलेलं, मेंढराच्या जे मेंढराची लोकर, मेंढरापासून जे बनवलेले लोकर आहे त्याच्यापासून तुम्ही हे आजारावर औषधी एकदम रामबाण उपाय आहे. असं ज्यांना डायबिटीस वगैरे आहे, त्यांना हाय डायबिटीस वगैरेसाठी तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या साईजच्या घोंगड्या बघायला मिळतील. बघा, तिथे पण आहेत, तिथे पण आहेत. बघा, इथे सगळे ब्लँकेट्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. आपण जसे जसे पुढे होत चाललो तसे तसे दुकानं अजून लागत झाले. ते बॅट आहेत, लहान मुलांच्या बॅट्स तुम्हाला बघायला मिळतील. बनवतात बॅट्स. कशा आहेत बॅट या? हां, 300 रुपये ते बनवत आहेत बॅट्स. लहान मुलांसाठी वगैरे आहेत ना या? 300 रुपयाला बॅट आहे. ते बघा, इथे बॅट्स बघायला मिळते तुम्हाला, क्रिकेटच्या बॅट्स. जत्रा सगळीकडे तुम्हाला ते ब्लँकेटची दुकानं दिसतील. बाकी सगळ्या वस्तू आहेत, सगळ्या वस्तू बघायला मिळतील. घोंगडींची दुकानं आहेत. आपण आता मंदिराकडे पहिलं जातोय. इथे तुम्हाला बघू शकता सगळ्या. इथे पिऊया, चला आम्ही आता उसाचा रस पिऊया. गरम झालं आहे मला, सुरुवातच केली आणि उसाचा रस पिण्यासाठी थांबतोय. तर म्हणजे आता आपण मंदिराकडे निघालो आहे. इथे तुम्हाला सगळी दुकानं, स्वीटची दुकानं मिळतील बघायला. आता आपण मंदिराजवळ आलो आहे. ते मंदिर आहे खांबलिंगेश्वर देवस्थान. सगळी बघा, इकडे मिठाई बनवली जाते. मिठाई बनते. हे मंदिर आहे मुसलमान मंदिर, खांबलिंगेश्वर देवस्थान, श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर. लाईन भयानक आहे. माया कुठे जायचं? आतमध्ये जायचं.
आणि पुढे दर्शनाला आपण आतमध्ये या मंदिरात खूप मोठी लाईन लागलेली आहे दर्शनासाठी. दुकानं आहेत सगळी प्रसादाची दुकानं. प्रसादाची दुकानं आहेत हे मंदिरा बाजूला. बघा इथे स्वीटची दुकानं सगळी बघा मिळते तुम्ही लहान मुलांसाठी जे फुगे बिगे बघू शकता. जत्रा म्हटली की हे फुगे आलाच पाहिजे. चला 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 पल्लर मध्ये बाजाराला करून टाका मस्त लवकर लवकर. इकडे लाईन लागली तिकडे काय बघता. चला 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 इकडे मोदक पण डान्सर लागत डान्सर. लवकर बघा चला या आतमध्ये 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 लवकर लवकर लवकर. तर मंडळी आपण आता जिथे उभे आहोत ते आहे सगळं खेळण्याचा झोन आहे म्हणजे प्लेईंग झोन आहे. तुम्ही बघू शकता आकाश पाळणे वगैरे तुम्हाला बघायला मिळत असतील. माझ्या मागे सगळे आकाश पाळणे वगैरे इथे आहेत. खूप मोठे मोठे आकाश पाळणे इथे तुम्ही अनुभवू शकता. अशी ही मोठी जत्रा मशाची आपण आता अनुभवत आहोत. इथे तुम्हाला बघू शकता हे बघा इथे सगळे आकाश पाळण्यांचे सगळे खेळ आहेत. सगळे खेळाचे सगळे या गोष्टी बघायला मिळत आहेत. तिथे बघा केवढा आकाश पाळणा मोठा. इथे हा एक आकाश पाळणा आहे बघा. आकाश पाळणा चालू झाला आहे. इथे तुम्ही टॉय ट्रेन त्यांची लहान मुलांसाठी जी ट्रेन वगैरे बघू शकता. ही बघा हे ट्रेन आहे. ही ट्रेन वगैरे तुम्ही अनुभवू शकता. इथे बऱ्याच काही गोष्टी आहेत. एवढी मोठी जत्रा असते ना. खूप वेळा आलो मी आता इथे बघण्यात. आणि पहिल्यांदाच अशी एवढी मोठी जत्रा अनुभवतोय. घरात वापरणाऱ्या किचनमधलं सगळं साहित्य इथे तुम्हाला बघायला मिळते. आणि इथे चप्पलची दुकान आहे. ब्रेक ब्रेक ब्रेक. बॅगांची दुकान आहे तुम्हाला बघायला मिळतील सगळी. हे सगळं किचनमधलं साहित्य सगळं अँटिक वेस्टची गोष्टी. कटर बिटर किचनचे. इथे तुम्हाला खेळण्याची दुकान दिसते. पूर्ण भरलेलं सगळं.
दुकानं काही लागतात, काही आहेत. खेळण्याची दुकानं तुम्हाला इथे चहाची मग बघायला मिळतील. कसे आहेत चहाचे मग? हे कसं आहे चहाचे मग? 100 रुपयाचे 6 चहाचे मग. कोणते पण घेतले का? हे 100ला 6, ते 100चे 12. हे 100चे 12 आहेत इकडे आणि हे 100चे 6 आहेत. मया घेतोय घेऊन जायचे प्रॉब्लेम ना. हे 100 रुपयाला 6 आहेत आणि हे 100 रुपयाला 12 आहेत चहाचे मग. हा बोला भाऊ. ते बघा हे दोरी बांधलंय ना, त्याला सोडून नाचले तर चालत राहील. जेव्हा नाही करायचं असं बांधून ठेवायचं, बंद होणार. घोंगडी कशी आहे मावशी? 1000 रुपयाला. फुल साईज का मोठी? 900 रुपयाला घोंगडी आहे. तुम्ही कोल्हापूरवरनं आलात का? कोल्हापूरवरनं आले. त्यांच्याकडे ज्या घोंगड्या आहेत ओरिजिनल घोंगड्या बघायला मिळतील. मेंढ्यापासून जे बनतात त्या घोंगड्या 1000 रुपये, 600 रुपये, 900 रुपये. अजून वेगवेगळ्या साईजप्रमाणे किंमती वेगवेगळ्या होत जातात. 700 रुपये असं आहे. संपतच नाही जत्रा. सगळीकडे जत्राचे दुकानं सगळी. ब्लँकेट्स वगैरे भरपूर आहेत बघायला. चादरी पण आहेत बघायला मिळते. चादरी हे बघा इकडे लाकडाच्या वस्तूंची दुकानं आहे तुम्हाला बघू शकते. पोळपाट म्हणा, लाटण्या म्हणा, नंतर पाट आहेत तुम्ही बघू शकता. इथे चौरंग, तुम्हाला लाटणी वगैरे बघा मिळते. तिथे पाट आहेत, पोलपाट आहेत. पोलपाट कसं आहे मग? 300 रुपयाला पोलपाट आहे. जरा पकड जायचं. गरमी वाटायला लागली तर बघा सगळे खेळणी बिळणी दुकानं, खूप दुकानं आहेत. आपण आता फिरून वेडे होणार तसं वाटायला लागलंय. सगळीकडे दुकानं दिसायला लागली. इथे तुम्हाला कोयत्या बियत्या बघायला मिळतील. ज्या कसे ते ब्लँकेट? 1000 रुपये 3 ब्लँकेट. फिक्स प्राईस 1000 रुपयाचे 3 ब्लँकेट्स आहेत. कुठून आलात तुम्ही? इकडे मध्य प्रदेशवरून आलेत दादा. हे इकडे 1000 रुपयाचे 3 ब्लँकेट्स. पण नाही गेलो आपण नक्कीच. आता जत्रा बघ तिकडे बघ काय गर्दी दिसते. तो हे त्याला वाजवायला सांग. ए बाबा, ए बाबू, ए बाबू. कशी टोपली ही? 350 रुपये जोडी दादा. 350 रुपये जोडी. कलर केलेली मस्त पैकी. बोला चादरी मावशीने घेतले ते भाकरी भाजायचं घेतली. भाकरी बनवायचं कापायचं सगळं. तुम्हाला पोलपाट वगैरे बघायला मिळतील. आपण थोडं फिरूया. इथे टोपल्या वगैरे, पोलपाट, लाटणी, चौरंग, टोपली. पाहिजे 250 रुपये. 250 रुपयाला टोपली आहे जोडी. हे भाकरी भाजायचं आहे. हे थापायचं ना, भाकरी थापायचं हे आहे. ते तुम्हाला वेगवेगळ्या साईजच्या टोपल्या बघायला मिळतील बांबूपासून बनलेल्या. हे सगळं
हा जो परिसर आहे तो त्याच्यासाठी वापरला आहे गेला. तुम्ही बघू शकता इथे या परिसरात सगळी हीच दुकानं बघायला मिळतील तुम्हाला. सगळी टोपली म्हणा, सूप म्हणा, नंतर लाकडाच्या सगळ्या वस्तू तुम्ही बघू शकता. इथे सगळे टोपली वगैरे विकायला आहेत. सगळी लाकडाची जी पोलपाट टोपल्या, नंतर बांबूपासून बनलेली जी सगळं साहित्य तुम्हाला या जत्रेमध्ये बघायला मिळते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या साईजच्या टोपली बघायला मिळतात. इथे उखळ पण आहे. तुम्ही बघू शकता, उखळ बघू शकता लाकडाची पूर्वी जी वापरली जायची ती उखळ. इथून मला तर नाही नुसती पुरं तुम्ही यावं नको काय करतात तुला बोल मेरी मर्जी हे काय रे? नाही हे चूल ना. पुढं दुकान आहेत बघा सगळी. इथे तुम्हाला बॅटची दुकानं बघायला मिळतील. प्रॅक्टिस करतो. कोयता शेतीची अवजार किती रुपये? 250 रुपये. हे बघा कोयता बघ केवढा लांब आहे. 250 रुपये. हा एकदम भयानक का उभ्याने कापायचा उभ्याने. इथे बाकीचे तर मंडळी इथे बैल बाजार पण असतो, पण तो बैल बाजार पहिले 4-5 दिवस असतो, नंतर बैल बाजार निघून जातो. तुम्हाला इथे सगळं साहित्य बघायला मिळेल. बघा हे जे बैलांसाठी जे लागणाऱ्या दोऱ्या काय म्हणतात त्याला, व्यसन बिसनचे हे बघा इथे सगळं बैलांचं साहित्य आहे. व्यसन बिसन आहे, घुंगूर आहेत बैलांसाठी आणि व्यसन आहेत ना. हे व्यसन आणि हे ते बैल बाजार निघून गेला का? बैल बाजार किती दिवस होता? 4 दिवस. बैल बाजार संपला. ओके, बैल बाजार संपला इकडे. आता तुम्ही इथे सगळे बघू शकता व्यसन वगैरे आहेत, म्हणजे सगळं बैलाचं साहित्य, बैलांच्या गुरांचे साहित्य, सगळं गळ्यातल्या दोऱ्या बिऱ्या. नंतर तुम्ही हे पण बघू शकता, तिथे पण आहेत तुम्हाला बघायला मिळतील. महेश फिशिंगचे नेट्स बघायला मिळतील तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे. बघा इथे फिशिंग नेट आहेत. नंतर इथे गुरांची जी दावण म्हणतात किंवा त्यांच्या गळ्यात बांधण्याचे घुंगूर पट्टे, नंतर दोऱ्या त्यांच्या, हे तुम्हाला इथे बघायला मिळतील. सध्या बैल बाजार तर नाही आहे. बैल बाजार 4 दिवस असतो. पहिला 4-5 दिवस बैल बाजार तो निघून गेला, संपला. नंतर मला इथे जाळी बघायला मिळते. फिशिंगची नेट आहेत सगळे. फिशिंग नेट आहेत, दावे कासरा. इथे गुरांचे बैलगाडीचे हे काय म्हणतात त्याला, जोखड आहेत ना. जोखड पण आहेत. ते कोयत्या बित्या, नंतर जे आपण निवटं म्हणतात किंवा पायली, त्याची भांडी आहेत. ही बघा, ही पायली बिली जी पूर्वी वापरलं जायचं माप, त्याची मापाची हे भांडी आहेत, ते बघायला मिळतील. इथे तुम्हाला शेतीची अवजारं, पावडा बिवडा बघायला मिळते बघा. नंतर इथे सगळ्या चाळण्या बिळण्या, कांची, कुऱ्हाड, तलवा, हे कोयता, म्हणजे इथे शेतीची अवजारं.
बघू शकता इथे सगळे चाळणी वगैरे बघायला मिळतील. हे सगळं इथे सगळं इथे क्रिकेटच्या बॅट्स आहेत, तुम्ही बघू शकता. क्रिकेटच्या बॅट्स पण बघायला मिळतात इथे. इथे तुम्हाला तवा, नंतर विडाचे साहित्य सगळं, तवे म्हणतात, वेगवेगळे फ्राय पॅन असेल ते, पुन्हा शेतीची अवजार आहेत तुम्हाला बघू शकता. सगळे खुरपे, कुऱ्हाडी, ब्लँकेट्स, गोधड्या, नंतर घोंगडी, असं इथे साहित्य आहे. इथे तुम्हाला बघू शकता. इथे पुढे चटई आहेत, चटईची वगैरे दुकानं आहेत, वगैरे चटई आहेत तुम्हाला बघायला मिळते इथे. असं इथे सगळं वेगवेगळ्या टाईपचे सगळे घरगुती सगळं सामान सगळं बघायला मिळेल इथे. इथे तुम्हाला घमेले बिमेले पाहायला मिळते बघा. हे घमेले बघा, कसा आहे घमेला? 450 जोडी. 450 रुपये जोडी आहे. 450 रुपये जोडी घमेलाची. नंतर इथे तुम्हाला उखळ, हे सगळ्या कोयत्या आहेत. इथे उखळ बघायला मिळतो. नंतर कोलपाट आहेत. नंतर भाकरी थापायची भांडं आहेत. बऱ्याच गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतात. नक्की आवर्जून बघण्यासारख्या गोष्टी आहेत तिथे. खरेदीसाठी खूप झुंबड उडालेली असते इथे. जत्रा आहे, थोडी मोठी जत्रा आहे. सगळी खेळण्याची दुकान तुम्ही बघू शकता. चला इकडे मोठा गुहा चला डान्सर लावले डान्सर लवकर लवकर करून बघा मस्त लवकर लवकर 50 वाढली हा मया. जत्रेत गर्दी आता वाढलेली आहे. तर वाढलेत 12. संध्याकाळची गर्दी अजून वाढत जाईल. हेलिकॉप्टर घेऊन जा पोराला. हो उडवते. हेल्मेट घालून द्यायचं त्या म्हणजे काय कळत नाही आता. आपण नुसतं चालतोय मंडळी आणि सगळीकडे तुम्हाला वेगवेगळी दुकानं मला मिळेल. तिकडे काय आहे? हां, इथे सगळं मोबाईलचे साहित्य आणि सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला कपड्यांची दुकानं वगैरे. छोटा मॉल बनला आहे जत्रेमधला. माझा फोटो तुला जास्त लागेल ते मुरबाडला. सगळं जत्रेतलं हे छोटा मॉल. ते तुम्हाला शूज 500 रुपयाला शूज आहेत. ते बघा वेगळे टाईपचे शूज आहेत 500 रुपयाला. इथे कपड्यांची दुकानं आहेत. तुम्हाला इकडे कपडे बघायला मिळतील. इथे सगळे जीन्स आणि टी शर्ट शर्ट्स सगळं बघायला मिळत आहेत. तिथे सुरुवातीला मोबाईलचं कवर्स वगैरे, नंतर इयरफोन्स, स्पीकर्स. म्हणजे आता आपण म्हसाच्या यात्रेवरून निघालो आहे. तुम्हाला बघायला मिळालाच असेल व्हिडिओमध्ये कशा प्रकारची इकडे दुकानं, एवढ्या वस्तू होत्या विकायला सगळ्या प्रकारच्या. तुम्ही काय घेऊ काय नाही असं कन्फ्युजन होतं. खूप मोठी जत्रा असते. ठाणे जिल्ह्यातली ही
सगळ्यात मोठी जत्रा आहे ती आज तुम्हाला या व्हिडिओमधून अनुभवता आली. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. यावर्षी जर जमलं नाही तर नक्की पुढच्या वर्षी तरी या जत्रेला तुम्ही आवर्जून भेट द्या. तर लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.